Hello student. So today I am going to start new exercise 4.6 by using multiplication of matrices. Okay. First example is evaluate the matrix 3 to 1. This is a column matrix and this is a row matrix. And this is a row matrix into column matrix. विद्यार्थी मित्र हो, आपण यापूर्वी मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन ह्या ज्या आहेत कंडिशन्स आपण बेसिक कंडिशन्स पाहिलेल्या आहेत. इव्हॅल्युएटमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट एक्झाम्पल. दोन मॅट्रिक्सचा आपल्याला प्रोडक्ट घ्यायचं आहे. आता इथे कॉलम मॅट्रिक्सनं काय करायचं, रो मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आणि रो मॅट्रिक्सनं इथे काय करायचं आहे, कॉलम मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये पाहत असताना रो मॅट्रिक्सनं कॉलम मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करत असताना एलिमेंट मात्र सेम पाहिजे, ऑर्डर त्याच्यात सेम पाहिजे, तरच आपल्याला इथं मल्टिप्लाय करता येईल. त्यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे 3 to 1. दिस इज अ कॉलम मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये ओनली वन रो असते, ओनली वन कॉलम असतो, त्या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, कॉलम मॅट्रिक्स. 2 - 4 3 या मॅट्रिक्समध्ये एकच रो आहे. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असते त्या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, रो मॅट्रिक्स. आता प्रोडक्ट कसं घ्यायचं आपण इथं पाहणार आहोत. गिव्हन कॉलम मॅट्रिक्स इज 3 to 1 लिहिलं, इंटू 2 - 4 3 हा काय रो मॅट्रिक्स आहे. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असते त्या मॅट्रिक्सला म्हणायचं रो मॅट्रिक्स आणि ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असतो त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, कॉलम मॅट्रिक्स. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे यामध्ये, रोनं काय करायचं, आपल्याला कॉलमला मल्टिप्लाय करायचं. रोनं रोला नाही किंवा कॉलमनं कॉलमला नाही. सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे, रोनं काय करायचं, आपल्याला कॉलमला मल्टिप्लाय करायचं. आता या ठिकाणी जर रोची कंडिशन्स बघितली आपण, 3 रो आहेत, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. आणि इथं जर बघितलं आपण तर 3 कॉलम आहेत, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम. आता इथे केअरफुली जे आहे, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, पहिल्या रोनं काय करायचं, पहिल्या कॉलमला इथं मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, इथं घेऊ आपण प्रोडक्ट. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, 3 × 2. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम. आता आपण काय केलं, इथं पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं. आता पहिल्या रोनं काय करायचं, इथं दुसऱ्या रोला. फर्स्ट रो, सेकंड कॉलम. कंडिशन्स बघा, रोची कंडिशन तीच आहे, पहिलीच रो आहे, पहिल्या रोच्या पोझिशनला लिहायचं आहे. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम इथं येईल प्रोडक्ट. फर्स्ट रो, सेकंड कॉलम इथं लिहायचं आहे प्रोडक्ट. 3 × काय असेल इथं कंसामध्ये लिहा, इथं -4. ओके. आता त्यानंतर फर्स्ट रो, थर्ड कॉलम, पहिली रो, तिसरा कॉलम, म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल 3 × काय असेल इथं 3. ओके. आपण काय केलं, पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, इथं लिहिलं 3 × 2. फर्स्ट रो, सेकंड कॉलम, 3 × -4. फर्स्ट रो, थर्ड कॉलम, इथं लिहायचं आपल्याला 3 × काय असेल 3. ओके. आता हे पहिल्या रोचं काम संपलं. पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, पहिल्या रोनं दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं आणि पहिल्या रोनं काय केलं, इथं तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर आता सेकंड रो, फर्स्ट कॉलम, पोझिशन तीच, दुसरी रो, पहिला कॉलम. लिहिते वेळेस मात्र आता सेकंड रोच्या पोझिशनला लिहायचं 2 × काय असेल 2. सेकंड रो, फर्स्ट कॉलम, 2 × 2. सेकंड रो, सेकंड कॉलम, म्हणजे जिथं लिहिता येईल 2 × काय असेल इथं -4. ओके. आणि त्यानंतर सेकंड रो, थर्ड कॉलम, इथं लिहिता येईल 2 × काय असेल इथं 3. दुसरी रो, पहिला कॉलम, दुसरी रो, दुसरा कॉलम, दुसरी रो, तिसरा कॉलम. ओके. आणि त्यानंतर आता तिसऱ्या रोनं थर्ड रो, फर्स्ट कॉलम, 1 × काय असेल 2. त्यानंतर फर्स्ट रो, सेकंड कॉलम, 1 × काय असेल इथं -4. थर्ड रो, थर्ड कॉलम, थर्ड रो 1 आणि थर्ड कॉलम किती 3. म्हणजे इथं तिसरी रो, पहिला कॉलम, 1 × 2. तिसरी रो, दुसरा कॉलम, 1 × -4. तिसरी रो, तिसरा कॉलम,
ओके. आता ह्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं, याचा मल्टिप्लिकेशन आपण घेऊ इथं. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, 3 × 2 इज अ 6, 3 × -4 इज अ -12 and 3 × 3 is a 9, 2 × 2 is a 4 and 2 × -4 is a -8, 2 × 3 is a 6, 1 × 2 is a 2, 1 × -4 is a -4 and 1 × 3 is a 3. ओके. आता सगळ्यात जे महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये याची ऑर्डर आहे 3 रो आणि 1 कॉलम, आणि इथं मात्र जे आहे इथं आहे 1 रो आणि 3 कॉलम. म्हणजे इथं हा वरचा लोप होईल 3 × 3 म्हणजेच किती, या प्रोडक्टमध्ये 9 एलिमेंट येतात. म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम आहेत, म्हणजेच किती येतील, 3 × 3 9 एलिमेंट येतील. ते आलेले आहेत इथं 6 -12 9, 4 -8 6, 2 -4 3. विद्यार्थी मित्र हो, रोनं काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाची जी कंडिशन आहे, कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. रोनं रोला नाही किंवा कॉलमनं कॉलमला मल्टिप्लाय करू नका. रोनं काय करायचं आपल्याला, कॉलमनं एक रोनं 1 2 3 ज्या काही रो असतील त्याला आपण मल्टिप्लाय करता येईल. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आपण इथं मल्टिप्लाय केलं आहे 3 × 2, फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 × -4, फर्स्ट रो थर्ड कॉलम इथे केले 3 × 3, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 × 2, सेकंड रो सेकंड कॉलम 2 × -4, सेकंड रो थर्ड कॉलम 2 × 3, आणि त्यानंतर तिसऱ्या रोनं काय केलं, पहिल्या कॉलमला दुसऱ्या कॉलमला आणि तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं. लिहितेवेळेस मात्र तिसऱ्या रोच्या पोझिशनलाच लिहा. 1 × 2, 1 × -4 आणि 1 × काय असेल इथं 3. आता हा प्रोडक्ट आपण इथे घेतला आहे. 3 × 2 इज अ 6, 3 × -4 इज अ -12 and 3 × 3 is a 9 and 2 × 2 is a 4, 2 × -4 is a -8 and 2 × 3 is a 6, 1 × 2 is a 2, 1 × -4 is a -4 and 1 × 3 is a काय असेल इथं 3. ओके. आता त्याच पद्धतीने आपण इथं नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. गिव्हन मॅट्रिक्स 2 -1 3 into matrix 4 3 1 4 3 1. आता इथे काय करत होतो आपण, 2 -1 3, दिस इज अ फर्स्ट रो अँड दिस इज अ फर्स्ट कॉलम. हे काय रो मॅट्रिक्स आहे. 2 -1 3 दिस इज अ रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असते त्या मॅट्रिक्सला काय म्हणतील, रो मॅट्रिक्स म्हणतील. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असतो त्या मॅट्रिक्सला काय म्हणतील, कॉलम मॅट्रिक्स. आता काय करायचं आपल्याला, रो न कॉलमला मल्टिप्लाय करायचं. इथं एकच रो आहे आणि एकच कॉलम आहे. या मॅट्रिक्समध्ये काय होतं, 3 रो आणि 3 कॉलम होते. इथं मात्र तसं नाही, एकच रो आणि एकच कॉलम आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे एकच एलिमेंट येईल आन्सरमध्ये. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. देअरफॉर आता याची डायरेक्शन असे आणि याची डायरेक्शन मात्र असे आहे. पहिली रो पहिला कॉलम. इथं 3 रो 3 कॉलम होते. आता इथं मात्र काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथं मात्र मल्टिप्लाय करत असताना पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला मल्टिप्लाय करायचं. पहिली रो पहिला कॉलम. इथं 3 एलिमेंट आहेत, इथं 3 एलिमेंट आहेत. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला, दुसऱ्या एलिमेंटनं दुसऱ्याला, तिसऱ्या एलिमेंटनं तिसऱ्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथं लिहिता येईल 2 × 4 2 × 4 मायनस 1 × 3 प्लस 3 × काय असेल इथं 1, 3 × 1. ओके. आता इथे काय केलं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. पहिल्या रोमध्ये 3 एलिमेंट आहेत, कॉलममध्ये 3 एलिमेंट आहेत. पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला मल्टिप्लाय केलं 2 × 4 मायनस 1 × 3 प्लस 3 × काय असेल 1. पहिल्यानं पहिल्या एलिमेंटला, दुसऱ्यानं दुसऱ्या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं आणि तिसऱ्यानं तिसऱ्या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल 2 × 4 इज 8 मायनस 1 × 3 इज -3 प्लस 3 × 1 इज 3. आता -3 + 3 हा काय होईल इथं 0 होईल. म्हणजेच याचा आन्सर आपल्याला काय लिहिता येईल 8.
एकच रो आणि एकच जर कॉलम असेल, ऑर्डर जर 1 into 1 असेल तर आन्सर मात्र एकाच एलिमेंटमध्ये येईल. एकच रो आणि एकच कॉलम असल्यामुळे आन्सर किती आलं 8. ओके. And next example is, if matrix A is a 1 minus 3 4 2, this is a 2 by 2 order, and matrix B is a 4 1 3 minus 2, this is a 2 by 2 order, show that AB not equal to BA. सुरुवातीला तुम्हाला AB ची किंमत काढावं लागेल, BA ची किंमत काढावं लागेल आणि दोन्हीचे जे आन्सर्स आहेत आपल्याला चेक करावं लागेल. AB नॉट इक्वल टू काय दाखवायचं आहे, BA. Therefore given matrix A is given matrix A is 1 minus 3 4 2, okay, and matrix B is 4 1 3 minus 2. आता आपल्याला प्रोडक्ट घ्यायचा आहे ए बी, ए इंटू बी. मॅट्रिक्स ए ची किंमत लिहिता येईल इथं 1 minus 3 4 2 इंटू मॅट्रिक्स बी इज अ 4 1 3 minus 2. आता सगळ्यात महत्त्वाची जी कंडिशन्स आहे, आपण रूल्स लक्षात ठेवायचं. रोनं काय करायचं, आपल्याला कॉलमनं मल्टिप्लाय करायचं. पहिली रो पहिला कॉलम असेल, पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला, समजा पहिली रो दुसरा कॉलम असेल दुसऱ्या कॉलमला, पहिली रो तिसरा कॉलम जर असेल तिसऱ्या कॉलमला. पण ऑर्डर मात्र लक्षात ठेवा, रोनं काय करायचं, आपल्याला कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथे प्रोडक्ट ए बीचा प्रोडक्ट घेत असताना आपण काय करू, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. सुरुवातीला आपण इथे लिहिता येईल, इथं 2 रो 2 कॉलम आहेत. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम किती एलिमेंट येतो, पहिल्या रोमध्ये 2 एलिमेंट 1 minus 3. पहिल्या कॉलममध्ये किती आहेत 4 3. इथं 2 एलिमेंट आहेत, इथं 2 एलिमेंट आहेत, ऑर्डर सेम आहे. म्हणजेच आपल्याला इथे लिहिता येईल फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिली रो पहिला कॉलम. इथे बघा 1 इंटू किती 4, 1 इंटू 4 मायनस 3 इंटू 3. पहिल्या एलिमेंटनं काय केलं, पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या एलिमेंटनं दुसऱ्याला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके. आता काय करायचं आपल्याला, फर्स्ट रो सेकंड कॉलम, पहिल्या रोनं दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 1 इंटू 1, 1 इंटू 1. पहिली रो दुसरा कॉलम, इथं 2 एलिमेंट आहेत, इथं 2 एलिमेंट आहेत. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 1 मायनस 3 इंटू मायनस 2. हे झालं पहिल्या रोनं काय केलं, दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं. आता इथं 2 रो 2 कॉलम आहेत. पहिल्या रोनं काय केलं, पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, पहिल्या रोनं दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, इथं लिहिलं. आता दुसऱ्या रोनं काय करायचं, फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 इंटू 4, इथल्या 2 एलिमेंटनं ह्या 2 एलिमेंटला 4 इंटू 4 प्लस 2 इंटू काय असेल इथं 3. ह्या 2 एलिमेंट सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 इंटू 4, पहिल्यानं पहिल्याला दुसऱ्यानं दुसऱ्याला, बेरीज असेल बेरीज करा, सबस्ट्रॅक्शन असेल सबस्ट्रॅक्शन आपल्याला करता येईल. इथं 4 इंटू 4 प्लस 2 इंटू 3. ओके. आता सेकंड रो सेकंड कॉलम 4 इंटू 1, 4 इंटू 1 प्लस 2 इंटू काय असेल इथं मायनस 2. इथं 2 एलिमेंट आहेत. सेकंड रो सेकंड कॉलम 4 इंटू 1 प्लस 2 इंटू काय असेल इथं मायनस 2. आता हा प्रोडक्ट आपण इथं घेऊ. 1 into 4 is a 4, minus 3 into 3 is a minus 9, and 1 into 1 is a 1, and minus 3 into minus 2, this product is a plus 6. Minus 3 into minus 2, minus minus plus 6. 4 into 4 is a 16, plus 3 into 2 is a 6. 16 plus 6, and 4 into 1 is a 4, and 2 into 2 is a 2 into minus 2 is a minus 4. Okay, therefore 4 minus 9 minus 5, 4 वजा 9 वजा 5 येईल इथं. 1 plus 6, this addition is a 7. 16 plus 6, this addition is a 22, and 4 minus 4 is a 0.
4 minus 4 is 0. Therefore, product AB. This is the equation first. AB ची किंमत काढली आपण -5 7 22 0. दिस इज द इक्वेशन फर्स्ट. आता सेकंड काढू. प्रोडक्ट बी आपल्याला इथे घेता येईल. बी इंटू काय असेल मॅट्रिक्स ए. सुरुवातीला मॅट्रिक्स बी ची किंमत लिहा. मॅट्रिक्स बी इज 4 1 3 -2. ओके. इंटू मॅट्रिक्स ए इज मॅट्रिक्स ए ची किंमत लिहू इथं आपण 1 -3 4 2. ओके. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, बी इंटू ए घ्यायचं आहे. मॅट्रिक्स बी इंटू ए. रोनं काय करायचं आपल्याला, कॉलमला मल्टिप्लाय करायचा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिली रो पहिला कॉलम इथं 4 इंटू 1 इथे 4 इंटू 1 प्लस 1 इंटू 4. पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या एलिमेंटनं काय केलं, दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं. इथं मल्टिप्लिकेशन काय घेतलं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 इंटू 1 प्लस 1 इंटू 4. मायनस असेल मायनस घ्या, प्लस असेल प्लस घेता येईल. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता काय घेता येईल इथं आपल्याला, फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 इंटू -3 4 इंटू -3 प्लस 1 इंटू काय असेल 2. फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लिकेशन केलं. आता सेकंड रो न पहिल्या कॉलमला, सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 इंटू 1. यातल्या पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला मल्टिप्लाय केलं 3 इंटू 1 मायनस, इथं मायनस आल्यामुळं -2 इंटू काय घ्या 4. पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या एलिमेंटनं दुसऱ्याला मल्टिप्लाय. सेकंड रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर आता सेकंड रो सेकंड कॉलम 3 इंटू -3 3 इंटू -3 प्लस इथेही मायनस आलं -2 इंटू काय असेल इथं 2. 3 इंटू -3 सेकंड रो सेकंड कॉलम 3 इंटू -3 अँड -2 इंटू काय असेल 2. ओके. आता आपल्याला लिहिता येईल 4 इंटू 1 दिस प्रोडक्ट इज 4 प्लस 1 इंटू 4 इज 4 अँड 4 इंटू -3 दिस प्रोडक्ट इज -12 प्लस 1 इंटू 2 is 2 -12 plus 2. 3 into 1 is 3 minus 4 into 2 is -8 3 minus 8 and 3 into -3 -9 and -2 into 2 is -4. ओके. आता 4 plus 4 याची ॲडिशन घेऊ आपण. इथं 4 plus 4 इज काय असेल इथं 8 -12 plus 2 दिस ॲडिशन इज -10 3 minus 8 -5 -9 -4 this addition is a -13. This is the equation second. This is the value of product BA. आता BA ची किंमत निघाली 8 -10 -5 -13 आणि AB चा प्रोडक्ट काढला इथं आपण -5 7 22 0. दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत का. AB is a -5 7 22 0 and BA is 8 -10 -5 -13. म्हणून इथे लिहा therefore from equation first and second AB not equal to BA. AB not equal to BA. तर आपण इथं प्रोडक्ट काढलंय. AB ची किंमत काढलंय -5 7 22 0 आणि मॅट्रिक्स BA ची किंमत काढलंय इथं 8 -10 -5 -13. दोन्ही व्हॅल्यू ह्या डिफरंट आहेत. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड AB नॉट इक्वल टू BA. ओके. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट प्रेड.